मी प्रसन्नच असतो कायम. आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत, तर त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत, ज्या काही बँका असतील, या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन, माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. मुद्दा हाच होता की अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. अनेक राज्यातली लोकं महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत. त्यांचा आम्हाला देखील आदर आहे, त्यांना देखील आदर आहे, सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातो आहे, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ते मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. पण साहेब असा प्रश्न होता की खळखटॅक ज्या प्रकारे खळखटॅक हे बँकेमध्ये करण्याचं ह्याला समर्थन आहे का? ते खळखटॅकवर काही चर्चा झाली नाही. चर्चा जी झाली ती आणि एक वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती राहते त्याला मराठी आलं पाहिजे, मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे. बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे, त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणीही करत नाही. जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, परराज्यात राहतात, त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो. पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे, हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची आहे. क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू हे तुम्ही काल म्हणाला होता, त्या संदर्भात ती चर्चा झाली का? नाही, औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू असं मी कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही. मी असं सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मराठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. कारण ज्यावेळी आता जॅपनीज कंपनी आहे, इंटरनॅशनल लेवलची कंपनी आता ऑरिकमध्ये काम करते, तर मी त्या जपानच्या माणसाला असं कसं सांगू शकतो की तू जी FDI इथं आणलेली आहेस किंवा परकीय गुंतवणूक आणलेली आहेस ती मराठीचा सन्मान असला पाहिजे. माझा तर त्यांना देखील आग्रह राहील की त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. पण अशा गोष्टीवर सक्ती करणं योग्य नाही. आज महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ज्यांचा डायलॉग कायमस्वरूपी सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो, ज्या काही संस्था आहेत ज्यांचा डायलॉग कायम सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो, जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. आणि याच्यासाठी मी पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी महाराष्ट्रातले यांची एक बैठक देखील घेणार आहे. कारण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केलेली आहे. त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्या समितीचे सदस्य हे पोलीस अधीक्षक आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या बाबतीमध्ये जर कोण उलटं करत असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची ही भूमिका त्या बैठकीमध्ये आम्ही घेऊ. मनसैनिकांकडनं हाणामारीचे प्रसंग झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल प्रतिक्रिया दिली की कायदा हातात घेतला तर कायदेशीर देखील कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचा इशारा देखील दिला. शेवटी मला असं वाटतं की हा इशारा नाही, ही सूचना असू शकते की ज्यावेळी एखादा गुन्हेगार गुन्हा करतो किंवा अशा आंदोलनामधनं गुन्हे घडतात तर त्याच्यावर देखील कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की FIR दाखल करायची. त्या संदर्भात ते बोललेले आहेत. आणि आता आपण जे बोलले की वारंवार आम्ही भेटतोय, वारंवार भेटणं म्हणजे सोमवारी भेटणं, बुधवारी भेटणं, शुक्रवारी भेटणं, म्हणजे 15 दिवसातनं 5-6 वेळा भेटणं, याचा अर्थ वारंवार होतो. मी दुसऱ्यांदा भेटतोय आणि दुसऱ्यांदा भेटतानाही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की मराठी विश्वसंमेलनाला एका साध्या निमंत्रणावर राजसाहेब उपस्थित होते, त्यांचे आभार मानायला मी आलो होतो. आणि आज मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत, जे त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या, त्याची चर्चा करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं आणि मी त्यांच्याकडे आलो होतो. पुलिस साहेबांची एकीकडे ज्या बँकांमध्ये जाऊन जे मनसेचे कर्मचारी आहेत निवेदनं देत आहेत, बँकेतले कर्मचारी जे आहेत ते धास्तावलेले आहेत, त्यामुळे सुरक्षा पुरवावी अशा पद्धतीचं पत्र देखील मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की घाबरण्याचं काहीच कारण नाही. शेवटी बँका देखील आपल्याला आवश्यक आहेत, ज्या परराज्यातल्या असतील, इव्हन परदेशातल्या काही बँका आहेत त्या देखील आपल्याला आवश्यक आहेत. मुद्दा आहे मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा. आणि मराठी भाषिक जर बोलत असेल तर त्याचं खच्चीकरण करणे हा जो काही ठिकाणी प्रकार घडला त्या संदर्भातले हे विषय आहेत. त्याच्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी घाबरावं किंवा घाबरून काही काम करावं अशा मताचे आम्ही नाहीत. आम्ही चांगल्या गोष्टीमध्ये बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत शासन म्हणून नक्की आहोत.
कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलं आहे मी ऐकलेलं नाही, परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे. बळीराजाच्या जीवावर आपण सगळे 2 वेळचं जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे. जाऊ दे, आता सकाळच्या वेळेला कामरा नको. आपण कामरा करून त्याला इतका पात्रतेपेक्षा जास्त मोठा केला आहे, तर कामरावर जे काही कारवाई करायची ते पोलीस करतील. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जी चौकशी समिती नेमली होती त्याच्यावरती उदय वरदेवरांनी शंका उपस्थित केली. एखादं काही काम करायचं आणि चौकशी समिती नेमायची आणि त्यांनाच वाचवण्यासाठी सत्ताधारी पुढे येतात अशा प्रकारचं नाही, सत्ताधारी कोणी पुढे आलेले नाहीत. उलट शिवसेनेच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलन केले, तो त्यांनी पहिला अभ्यास केला पाहिजे. ती घटना जी घडलेली आहे त्याचा कुठचाही अहवाल जरी इंटरनल समितीनं आणला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करू अशी भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी काल स्पष्ट सांगितलं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील यवतमाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं आहे की तिथं ज्या पद्धतीनं प्रकार घडलेला आहे तो जर पुराव्यानिशी सिद्ध झाला तर कोणालाही त्याच्यामध्ये वाचवलं जाणार नाही. फार मोठी कारवाई या बाबतीमध्ये केली जाईल, ही शासन म्हणून आमची भूमिका आहे. आता दोघांमधल्या वादामध्ये एखादा जर कोण अस्वस्थ असेल तर तो शिंदे साहेबांना भेटेल. म्हणजे तुम्ही एकाबद्दलच विचारलं, मी दोघांबद्दल कधीही दोघंही असू शकतात अस्वस्थ. म्हणजे दोघांपैकी कोण अस्वस्थ आहे ते शिंदे साहेबांना भेटतील. नाही, माझ्याशी चर्चा नाही. मी असं म्हटलं, मी प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटलं की एकच अस्वस्थ आहे असं होऊ शकत नाही, दोघंही कदाचित असू शकतात. आणि असे अनेक अस्वस्थ हे आजही शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत. आणि मी सांगितलेला माजी आमदारांचा आकडा हा 5 जणांचा पूर्ण झाला आहे, अजून 6 लोक वेटिंगमध्ये आहेत. त्याची देखील प्रक्रिया आणि प्रोसेस भविष्यामध्ये सुरू होईल. हिरवं जॅकेट घातलं होतं त्यावेळेस श्रीकांत शिंदे यांनी टीका केली होती. टीका करत असताना त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणतात की 22 लोकांना उत्तर देत नाही, त्यांना आमच्यात महत्त्व नव्हतं आणि आताही श्रीकांत शिंदेंना महत्त्व देतं. मला असं वाटतं की श्रीकांत शिंदेंचं सभागृहामध्ये झालेलं, लोकसभेच्या सभागृहामध्ये झालेलं भाषण यांनी बघितलेलं नसावं. 7-7, 8-8 टर्मचा खासदार ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये भाषण करतो असं भाषण आमच्या डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी केल्यामुळं काही लोकांना पोटसू उठलेलं आहे. कशा पद्धतीनं अभ्यासू भाषण तरुण खासदार करू शकतात हे श्रीकांत शिंदे साहेबांनी पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जे स्वतःकडनं झालं नाही ते जर दुसरा कोण करत असेल तर असा पोटसू उठतो. पण एक शेवटचा प्रश्न साहेब, कुठेतरी असं वाटतं का की उद्धव ठाकरे गटाची हे बघा, एखाद्यानं बालिश उल्लेख करून एखादा बालिश होत नाही. श्रीकांत शिंदे हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत. कधीही शिंदेसाहेबांच्या नावाचा उपयोग करून त्यांनी राजकारण केलेलं नाही. उलट ज्यावेळी सगळ्या खासदारांनी सांगितलं की आता देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये श्रीकांत शिंदेसाहेबांनी मंत्री झालं पाहिजे, त्यावेळी केंद्रीय मंत्रिपदापासून बाजूला राहणारा आमचा युवा नेता आहे. त्याच्यामुळं मंत्रिपद येत असताना देखील कार्यकर्त्याला ते कसं द्यायचं, म्हणजे प्रतापराव जाधवांना ते कसं द्यायचं हे त्यांनी देशाला दाखवून दिलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की अशी परिपक्वता कोणामध्ये येऊ शकत नाही. हा आदर्श अनेकांनी घेतला पाहिजे. स्वतःकडे सत्ता येत असताना, स्वतःकडे मंत्रिपद असताना ते मला नको, कार्यकर्त्याला आपण देऊया, हा आग्रह त्यांनी शिंदेसाहेबांकडे केला. आणि देशातला एक परिपक्वतेचा एक वेगळा आदर्श श्रीकांत शिंदेंनी घालून दिलेला. साहेब, कुठेतरी असं वाटतं की लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे सर्व खासदार हे गोंधळलेले होते विधेयकाच्या वेळी. गोंधळलेले आहेतच ते. त्याच्यामुळे गोंधळलेले होते हा म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि त्यांची भूमिका स्वाभाविक आहे. शिवसेना ही वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं सुरू झाली. आणि आता त्यांच्या मनामध्ये देखील आहे की त्यांच्या विचारांचा वारसा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत. आणि ते या विधेयकाच्या निमित्तानं समोर आलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.